सर्वसमावेशक विचार करा, आशावादी दृष्टिकोन ठेवा आणि चांगला माणूस बना, असे भावनिक आवाहन प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी तरुणाईला केले. माईर्स MIT शिक्षण संस्था समूहातर्फे देण्यात येणाऱ्या भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ पुरस्काराने भगत यांच्यासह गीतकार जावेद अख्तर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच लखनौ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संचालक प्राध्यापक डॉक्टर देवी सिंग यांना भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार, हरियाणातील सिरसा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अशोक तन्वर यांना भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार देण्यात आला. स्मृतिचिन्ह, ताम्रपट आणि ₹1,25,00,000 असे पुरस्कारांचे स्वरूप होते. पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला वनराईचे अध्यक्ष डॉक्टर मोहन धारिया, माईर्स MITचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड, अधिष्ठाता शरदचंद्र दराडे पाटील, कार्यकारी संचालक मंगेश कराड, राहुल कराड, प्राचार्य डॉक्टर LK क्षीरसागर, माईर्स MIT स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक DP आपटे, किशन शर्मा, RM चिटणीस व अंजली वांबुरकर आदी उपस्थित होते. चेतन भगत म्हणाले, देशात यापूर्वी ही समस्या होता, पण आता लोकांना बदल हवा आहे. दिल्लीत तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर तरुणाई एकवटली आणि बदल घडून आला, पण हीच तरुणाई गरिबांच्या किंवा पाण्याच्या प्रश्नासाठी इंडिया गेटवर का गोळा होत नाही? वृत्तवाहिन्यांवर चालणाऱ्या चर्चांमध्ये अशिक्षित झोपडवासियांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जात नाही. त्यामुळे तरुणांनी यापुढे सर्वसमावेशक विचार करण्याची गरज आहे. हम सब जो यहाँ बैठे ना, हम फिर भी इंडिया के विलेज लोग हैं, क्योंकि हमें एजुकेशन मिलती है. हम सबके पास रहने के लिए एक घर है, हम सबके पास पीने के लिए साफ पानी है, बाथरूम है जहाँ आप जाते हो नहाने के लिए. आप बोलोगे ये क्या है? बहुत बड़ी बात है. 70% ऑफ इंडिया के लिए बहुत ज़्यादा बड़ी बात है. उनको पानी नहीं मिलता है, उनको रहने को ठीक नहीं मिलता है. तो जो मुद्दे उठे हैं, चाहे विश्व रूप उनके, चाहे गैंग रेप का मसला है, 1 महीने तक गैंग रेप का मसला चला मीडिया पे, याद है, और कुछ नहीं आ रहा था. वो क्यों है? क्योंकि जो मीडिया है उस पे ये मिडिल क्लास का होल्ड है. मीडिया में जो एडवर्टाइजिंग आती है वो सारी चीज़ें हम लोग खरीदते हैं, आप लोग खरीदते हो. इसलिए मीडिया वो इश्यूज दिखाता है जो आपके मतलब के हैं. तभी आप देखोगे, नहीं तो नहीं देखोगे. और आप देखो, मेरे इश्यूज इतने इम्पोर्टेंट हैं, मेरे देश में ही सबसे बड़ी प्रॉब्लम है. You know, सबसे बड़ी प्रॉब्लम है, दिस इज द प्रॉब्लम एंड इट इज कमिंग ऑन TV एंड obviously everybody is affected by this. Everybody is not affected. This is what I have learned. राजकारण्यांना वाईट ठरवण्याऐवजी तरुणांनी राजकारण समजून घेतले पाहिजे. भारतीय राजकारणात चांगले लोक आहेत, पण त्यांना प्रोत्साहन दिले जात नाही. राजकारण आणि व्यवस्थेबाबत तरुणाईने आशावादी दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर पैसे कमवण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब कोणीही करू नये, असेही त्यांनी सांगितले. जावेद अख्तर म्हणाले, आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे पाहिजे ते बोलता येणे असा अर्थ घेतला जातो. मात्र त्याचा खरा अर्थ आपल्याला न आवडणारी गोष्ट ऐकून घेणे किंवा ती आपण किती ऐकून घेऊ शकतो असाही असतो. सध्याच्या परिस्थितीत जे लोक अशा प्रकारे ऐकून घेण्यासाठी तयार आहेत त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. आमच्या मागच्या पिढीने आम्हाला स्वतंत्र भारत दिला, मात्र आम्ही त्याचा सांभाळ करू शकलो नाही. आम्ही आमच्या पुढील पिढीला जातीयवाद, प्रांतवाद, घोटाळ्यांचा देश बहाल केला आहे. त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो, असेही अख्तर म्हणाले. We are giving you an India that is full of scams, regionalism, communalism, sectarianism, social injustice, economic inequality. That is what we are heading over to. And I think that my generation owes you an apology for that. We have to define the meaning of the words. The first thing that we do is change the meaning of the word, because words are here.
gradually the meaning is taken away. When you want to attack a country for oil, don't say that we are attacking a country for oil. You call it foreign terrorism. When you want to repress women, you don't say we are repressing women. You say we are protecting family honor. When you want to privilege the rich, you say this is development. When you want to privatize and give things in few hands, you say it is liberalization. We have changed the dictionary.